रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. आज आपण कोकण आधार प्रतिष्ठान ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक संस्था आयोजित पांडुरंग वारी 2026 श्री उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जी आळंदी ते पंढरपुरी चाललेली ही आषाढी वारी आहे आणि या वारकऱ्यांना प्रत्येक ठिकाणी जागोजागी अन्नदान केलं जातं आणि हे अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं आणि हे सर्वश्रेष्ठ दान ज्यावेळेस भुकेलेला मिळतं, भुकेल्या पोटाची भूक भागवतं, त्यावेळेस त्या अन्नाचं महत्व प्रत्येकाला कळतं. अगदी रंक असो की राव असो, भुकेल्या पोटी कुणीही क्रांती करू शकत नाही, तसंच भुकेल्या पोटी कुणी वारी करू शकत नाही. पायी चालत असताना त्या वारकऱ्यांना अन्नाची गरज असते, पाण्याची गरज असते. जशी वाहनं इंधनावर चालतात तशीच माणसं वारीमध्ये चालत असताना त्यांना अन्नाची आणि पाण्याची गरज असते. आणि असेच अन्नदाते आपल्याला आळंदीहून पंढरपुरी जात असताना जागोजागी भेटत असतात आणि हे अन्नदाते वारकऱ्यांची खऱ्या अर्थानं भूक भागवत असतात, त्यांना चालण्याचं त्यांच्या पायामध्ये एक बळ देत असतात. अशाच एका आपण प्रतिष्ठानशी भेटत आहोत, जे कोकण आधार प्रतिष्ठान म्हणजे ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातून हे अन्नदाते आलेले आहेत. पांडुरंगाची वारी 2026 श्री उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्याशीच थेट गप्पा मारूया, चर्चा करूया की हा त्यांनी अन्नदानाचा जो वाढदिवसानिमित्त अन्नदान केलेलं आहे त्याच्याविषयी ते काय सांगतील. नमस्कार. कोकण आधार प्रतिष्ठान याची स्थापना 2023-24 झाली आणि हे आमचं प्रथम वर्ष आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म हे समजून वारकरी आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटायला आळंदी ते पंढरपूर जात असतो आणि वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी आमचे प्रेरणास्थान उद्योजक उमेश पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून घेऊन आमचे कोकण आधार प्रतिष्ठान ही आमची संस्था अविरतपणे सेवाभावी काम करत असते. सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सगळ्या स्तरांमध्ये काम करत असते. तर या वारकऱ्यांची सेवा करण्याची एक आम्हाला संधी मिळाली. याच्यासाठी आम्ही खरोखरच त्या पांडुरंगाच्या चरणाची खरोखर नतमस्तक होतो आणि आमची सर्व टीम अध्यक्ष श्री वैभव जाधव, मी संस्थापक स्वप्नील मेस्त्री, आमचे इतर सर्व सहकारी यांचे सर्वांचे मी या ठिकाणी लाख लाख आभार मानतो. कारण ह्या आम्ही मुंबईवरून येऊन एवढी आम्ही सेवा करतोय आणि याला सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि ही आमची सेवा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मदत केली, त्याबद्दल धन्यवाद. सर, तुमची ही पहिलीच वारी आहे की अजून यावेळेस अगोदर तुम्ही अन्नदान केलेलं आहे? अन्नदान आम्ही केलेलं आहे. कारल्याची एकविरा आई त्या ठिकाणी अन्नदान आम्ही केलेलं आहे. त्याच्यानंतर कोकणची आंगणेवाडी माता या ठिकाणी जवळजवळ आम्ही 5 वर्ष अन्नदानाचं काम करतो आणि ते मोफत असतं. आणि एवढंच सांगेन की अन्न हे पूर्ण ब्रह्म ही एक संकल्पना राबवून आम्ही भाविक भक्तांची सेवा करण्याची संधी शोधत असतो आणि पांडुरंग आम्हाला ती मिळवून देतो. वारकऱ्यांना काय संदेश द्याल? जे वारकरी तुम्ही अन्नदान करत आहात, अन्नदाते अन्नदान करतात, परंतु जे अन्न घेतात, काही लोकांना भूक नसते परंतु ते घेतात, मिळते म्हणून घेतात. आणि आता मला प्रत्येक ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे की मिळते म्हणून घ्यायचं आणि पुढे जाऊन टाकून द्यायचं. तर त्याविषयी तुम्ही काय सांगताल?
बघा काही लोक असे आहेत की त्यांना खरोखरच हे अन्न मिळत नाही, आणि आम्ही कांदे पोह्याचा हा उपक्रम एवढ्यासाठी राबवला की उन्हातानातून चालत जाते वेळी ह्याला डायजेशन म्हणजे लगेच व्हावं, म्हणून हा साधा अल्पोपहार आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्यांच्या स्वास्थ्याला कुठेही त्यांना त्रास होऊ नये हे आम्ही लक्षात घेऊन आम्ही कांदा पोह्याची संकल्पना राबवली. त्यांना माझं एकच सांगणं असेल की अन्न हे तिथे नासाडी केली नाही पाहिजे, कारण कित्येक लोक उपाशी या वारीतून चालत असतात, त्यांना उपाशी तापाशी चालत जाऊन ते सेवा करत असतात, या पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झालेले असतात. पण मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे गाडीला जसं आपण जोपर्यंत डिझेल टाकत नाही ती गाडी चालत नाही, तसंच आपल्या पोटात थोडंसं अन्न गेलं तर आपल्याला चालण्याचं बल येईल, आणि हे बळ देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तर सर्व वारकऱ्यांना माझं एकच सांगणं आहे, अन्न तुम्हाला लागेल तेवढंच घ्या आणि कुठे वाया करू नका. रामकृष्ण. कारण सर पाठीमागून येणारे लाखो वारकरी आहेत, नक्कीच त्यांना भूक लागलेली असते, आणि ज्यावेळेस ते तुमच्यापर्यंत पोहोचत असतात त्यावेळेस तुमचं मर्यादित अन्न हे संपलेलं असते वाटप. मग हे नक्कीच तुम्ही सांगितलं की ज्यांना जेवढं लागतंय तेवढं घ्या, जर खरंच भूक लागली असेल तरच घ्या, ते मिळते म्हणून घेऊ नका आणि पुढे जाऊन टाकू नका. म्हणजे खाऊन मांदला पण टाकून मांदू नका, हे आपला पूर्वजांचा शब्द आहे. तर धन्यवाद साहेब, असंच तुमचं सहकार्य आणि या वारकऱ्यांना अन्नदानाचं कार्य अविरत चालू राहील अशी मी आशा करतो, आणि तुमच्या या पांडुरंग वारी 2026च्या कोकण आधार प्रतिष्ठानना आमच्या चॅनल मार्फत शुभेच्छा देतो आणि ते थांबतो. मित्रांनो, आपण पाहत होतात महाराष्ट्र देश न्यूज मराठी, पिंपरत पंढरीची वारी 2026.